नमस्कार मंडळी, योगिता दानवे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण आंब्याची रेसिपी बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 2 आंबे घेतलेले आहेत। उन्हाळा चालू आहे तर आंब्याची ही रेसिपी तर झालीच पाहिजे। आंब्याची ही रेसिपी तुम्ही जर एकदा बघितली ना तर केल्याशिवाय राहणार नाही, याची मी 100% गॅरंटी देते। तर हा पदार्थ कोणता हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। इथे मी 2 आंबे स्वच्छ धुवून घेतले आहेत। याला मी आता कट करून घेत आहे। इथे मी हापूस आंबा वापरलेला आहे। हापूस आंब्याला गरसुद्धा जास्त असतो आणि चवीला हा आंबा जास्त गोड असतो। इथे मी आंबा 2 पद्धतीने कट करणार आहे। तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही आंब्याचा गर काढून घेऊ शकता। एक तर सुरीने सर्व अशा कट करून घ्यायचे आणि नंतर सुरीच्या सहाय्याने सर्व गर काढून घ्यायचा, किंवा तुम्ही चमच्याने सुद्धा हा गर काढून घेऊ शकता। तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने आंबा कट करून घेऊ शकता। आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे। त्यामध्ये असे आंब्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे, त्यामुळे पटकन असा रस तयार होतो। इथे मी दोन्ही आंबे कट करून घेतले आहेत आणि मिक्सरमध्ये आता हे छान बारीक फिरवून घेऊया। इथे मी हे छान मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतलं आहे। हवं तर थोडंसं पाणी घालून तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता, पण त्याची काहीच आवश्यकता नाही आहे। आता इथं मी गॅसवर एक पातेलं ठेवलं आहे। त्यामध्ये आपल्याला 1.5 कप पाणी घालायचं आहे। पाण्याला चांगली उकळी आणायची आहे। पाणी गरम होण्यासाठी दुसऱ्या गॅसवर ठेवून देऊया आणि तोपर्यंत पुढची तयारी करूया। गॅसवर इथे मी एक कढई ठेवली आहे। त्यामध्ये आपल्याला 1/2 कप एवढं तूप घालायचं आहे। तूप थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 कप बारीक रवा घालायचा आहे। बारीक रवा घातल्यानंतर आपल्याला हा सतत हलवत भाजून घ्यायचा आहे। रवा आपल्याला मध्यम ते मंद आचेवर छान भाजून घ्यायचा आहे। रवा आपण शिऱ्यासाठी जसा भाजतो ना तसा भाजायचा नाही आहे, किंवा कच्चासुद्धा ठेवायचा नाही आहे। पुढे मी दाखवतेच तुम्हाला की कुठपर्यंत भाजायचं आहे। तुम्हाला ना आत्तापर्यंत रेसिपीचं नाव सांगितलं नव्हतं, तर आज आपण आंब्याच्या रसातली सांज्याची पोळी तयार करणार आहोत। आंब्याचा सीझन चालू आहे तर ही रेसिपी तर झालीच पाहिजे। तर इथे पहा, रवा तुम्हाला छान भाजलेला दिसत असेल। हलकासा सोनेरी रंग झाला की लगेच समजायचं की रवा आपला छान इथे भाजला गेला आहे। याला जास्त सुद्धा भाजायचं नाही, नाहीतर रवा कडक होतो। यामध्ये आता आपल्याला आंब्याचा पल्प घालायचा आहे, जो आपण मिक्सरमध्ये बारीक असा फिरवून घेतला आहे। कधी आंबा मोठा असतो तर कधी लहान असतो, त्यामुळे आंब्याचा जो पल्प आहे तो मोजूनच घ्यायचा आहे। 1 वाटी आपण रवा घेतला होता, त्यासाठी इथे मी 1/4 कप एवढा आंब्याचा पल्प घेतलेला आहे। आंब्याचा पल्प घातल्यानंतर छान असं हे एकत्र करून घ्यायचं आहे। रवा आपला यामध्येच थोडासा शिजलेला आहे। यामध्ये आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे। आपण अगोदर जे पाणी गरम करायला ठेवलं होतं ते मी इथे घेतलेलं आहे। त्यामधील आपल्याला फक्त 1च कप पाणी घालायचं आहे। आंब्याच्या पल्पमध्येच थोडासा रवा शिजलेला आहे, त्यामुळे इथे मी फक्त 1च कप गरम पाणी वापरलेलं आहे। तुम्हाला जर थोडंसं जास्तीचं पाणी लागलं तर तुम्ही वापरू शकता, पण 1 कप पाणी एवढं पुरेसं आहे। आता रवा छान या पाण्यामध्ये एकत्र करून घ्यायचा आहे। त्याच्या ज्या काही गाठी असतील त्यासुद्धा आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत। इथे आपण बारीक रवा वापरला आहे, त्यामुळे पाणी थोडंसंच लागतं। पळीने सर्व अशा गाठी मोडून घ्यायच्या आहेत। पुरण कसं असतं अगदी मऊसूत, त्याचप्रमाणे आपल्याला हा रवा करून घ्यायचा आहे। अगदी छान मऊसूत असा झाला पाहिजे। यामध्ये अजिबात एकही गुठळी नाही आहे। तुम्ही पाहू शकता अगदी मऊसूत आपला रवा इथे तयार झालेला आहे। आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनिटाची वाफ द्यायची आहे। रवा आपला इथे छान फुललेला आहे। आता आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे। 1 कप रवा घेतला होता, त्यासाठी इथे मी 1/4 कप साखर घेतली आहे। तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त साखर घेतली तरी सुद्धा चालेल। 1 कप किंवा 1/4 कप साखर तुम्ही घालू शकता, पण यापेक्षा जास्त घालू नका, कारण आपण इथे तयार झालेला आंबा वापरला आहे, तो सुद्धा गोडच असतो, त्यामुळे साखर जपूनच वापरा। साखर घातल्यानंतर छान हे एकत्र करून घ्यायचं आहे। आता 3 ते 4 मिनिट आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे। गॅस बारीकच ठेवायचा आहे। साखर घातल्यानंतर तुम्हाला हे थोडंसं पातळ झाल्यासारखं दिसेल, पण नंतर हे थोडंसं घट्ट होतं।
3 ते 4 मिनिट वाफ दिल्यानंतर आता झाकण उघडलेलं आहे. छान असं हे पुन्हा एकत्र करून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटापेक्षा जास्त वाफ देऊ नका, नाहीतर हे तळाला लागू शकतं. यामध्ये अर्धा चमचा विलायची पावडर घातली आहे, त्यामुळे छान असा स्वाद येईल. इथे आपण ताजा आंबा वापरला आहे, त्यामुळे इथे मँगो इसेन्स किंवा दुसरं काहीही वापरण्याची गरज नाही आहे. तुम्ही पाहू शकता याला रंगसुद्धा अगदी मस्त आलेला आहे, त्यामुळे वेगळा रंग असा घालण्याची गरजसुद्धा नाही आहे. छान असं मी इथे एकत्र करून घेतलेलं आहे. हातावर असा थोडासा सांजा घ्यायचा आहे. अगदी मऊसूद आहे, त्याचा गोळा तयार होतोय, म्हणजे अगदी परफेक्ट असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता गॅस बंद करायचा आहे. तुम्ही पाहू शकता हाताला सुद्धा अजिबात सांजा जो आहे तो चिटकत नाही आहे, म्हणजे अगदी परफेक्ट असा आपला सांजा तयार झालेला आहे. आता हे जे सांजा आपण तयार केलं आहे ते ताटामध्ये घालूया, म्हणजे तो लवकर थंड होईल. आता आपल्याला हे पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे. गरम गरम असताना सांज्याची पोळी अजिबात करायला घ्यायची नाही. आपण जे पुरण तयार करतो ते आपल्याला पुरण यंत्रातून किंवा चाळणीतून गाळून घ्यावं लागतं, पण याला अजिबात गरज नाही आहे. आता आपल्याला फक्त हे थंड करून घ्यायचं आहे. तोपर्यंत पीठ मळून घेऊया. इथे मी एक मोठी वाटी घेतली आहे, त्यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. अजून इथे मी पाऊण कप गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्यामध्ये 2 ते 3 चमचे आपल्याला मैदा घालायचा आहे. तुम्हाला जर मैदा नसेल घालायचा तर नाही घातला तरीसुद्धा चालेल. मैदा यासाठी घातला की आपण सांज्याची पोळी तयार करणार आहोत, ती चिरावी नाही, फाटावी नाही, यासाठी मैदा वापरलेला आहे. यामध्ये आता चवीनुसार मीठ आणि अगदी थोडीशी हळद घालायची आहे आणि छान असं हे एकत्र करून घ्यायचं आहे. हळद यासाठी घातली आहे की जो आपला सांजा आहे तो अगदी केशरी रंगाचा तयार झालेला आहे, तर पोळीसुद्धा आपली अगदी छान रंगाची तयार व्हावी यासाठी अगदी थोडीशी इथे मी हळद घातली आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. बरेच जण जे आहेत ते सांज्याची पोळी तयार करण्यासाठी मैदा वापरतात, पण इथे आपण अगदी थोडासा मैदा वापरला आहे आणि गव्हाच्या पिठापासूनच आपण ही सांज्याची पोळी तयार करणार आहोत. कोणतीही पोळी करा, तुम्ही पीठ कसं मळता यावर सगळं अवलंबून असतं. पीठ अगदी तुम्ही जर छान मळून घेतलं ना तर पोळीसुद्धा अगदी मऊसूत तयार होते. पीठ अगदी छान मळून घ्यायचं, त्यामुळे दुसऱ्या दिवशी जरी पोळ्या केल्या ना तर अगदी आत्ताच केली का काय असं वाटलं पाहिजे. आता याच्यावर थोडंसं तूप घालायचं आणि पुन्हा एकदा हे छान मळून घ्यायचं आहे. चपातीला जसं पीठ मळतो ना तसं अजिबात मळायचं नाही आहे. थोडंसं आपल्याला हे पातळ ठेवायचं आहे. तुम्हाला दिसतच असेल अगदी नरम मऊसूद असं पीठ मळून घेतलेलं आहे. आता हे पीठ छान भिजवून ठेवायचं, त्यामुळे पोळ्यासुद्धा अगदी आपल्या छान तयार होतात. 10 ते 15 मिनिट आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. आपण तयार केलेला जो सांजा आहे तो पूर्ण थंड झालेला आहे. हाताला थोडंसं तूप लावायचं आणि हे थोडं मळून घ्यायचं आहे. आपला जो सांजा आहे अगदी छान मऊसूत तयार झालेला आहे. आता आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत, त्यामुळे आपल्या पोळ्या अगदी झटपट तयार होतील. पुरणाच्या वेळेस कसं आपण पुरणाचे छोटे छोटे उंडे तयार करून घेतो, म्हणजे पोळ्या आपल्या झटपट तयार होतात. इथे मी थोड्या सांजाच्या पोळ्या तयार करणार आहे. बाकीचं जे उरलेला सांजा आहे तो वाटीमध्ये भरून ठेवणार आहे, नंतर करणार आहे. पीठसुद्धा आपलं छान भिजलेलं आहे. चमचाभर तूप घालायचं आणि पुन्हा एकदा हे छान मळून घ्यायचं आहे. पीठ तुम्ही पाहू शकता अगदी मऊसूत आपलं भिजलेलं आहे. पीठ जर तुम्ही चांगलं मळलं नाही ना तर त्याच्या पोळ्यासुद्धा वातड होतील, चिरल्या जातील, मऊसूत होणार नाही. ही महत्त्वाची टीप आहे. कणकेचा आता एक गोळा घ्यायचा आहे. आपण जे सांज्याचे गोळे तयार करून घेतले आहे त्यातला एक गोळा घ्यायचा आहे. पिठाचा जो गोळा आहे तो बारीक घ्यायचा आणि सांजाचा थोडासा मोठा हवा आहे. अगदी पुरणपोळी आपण ज्या पद्धतीने करतो त्याच पद्धतीने ही पोळी तयार करून घ्यायची आहे. पिठाचा गोळा घ्यायचा, त्याला वाटीप्रमाणे आकार द्यायचा आहे आणि साईडच्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला पातळ ठेवायच्या आहेत. त्यामध्ये हा सांजा म्हणजे सांजाचे जो आपण गोळा तयार करून घेतलेला आहे तो असा त्याला खाली खाली दाबत घ्यायचं आणि पीठ वरती ओढायचं आहे. या पद्धतीने आपल्याला हा जो गोळा आहे तो बंद करून घ्यायचा आहे. त्याचं वरचं जे टोक आहे ते काढून न घेता त्या पिठामध्येच एकत्र करून घ्यायचं आहे. नाहीतर ज्या ठिकाणी आपण पीठ काढलेलं आहे त्या ठिकाणी
शक्यतो चीर जाते। या पद्धतीने थोडंसं कोरडं पीठ लावून दाबून घ्यायचं आहे, त्यामुळे जे सारण आहे ते कडेपर्यंत पोहोचलं जातं। थोडंसं पीठ लावून आपल्याला आता ही पोळी लाटून घ्यायची आहे। अगदी हलक्या हाताने ही पोळी लाटून घ्यायची आहे। बरेच जण काय करतात, पीठ लावायच्या वेळेस हे तांदळाचं पीठ वापरतात, पण तांदळाचं पीठ जर वापरलं ना तर पोळीचं जे वरचं आवरण आहे ते थोडंसं कडक होतं। पण तुम्ही बघू शकता आपण गव्हाचंच पीठ वापरलं आहे, पोळी अजिबात पोलपटला चिटकत नाहीये। ही आपली जी पोळी आहे तुम्ही पाहू शकता अजिबात कुठे चिरलेली नाहीये, फाटलेली सुद्धा नाहीये। शिवाय जे सारण आहे ते अगदी कडेपर्यंत छान पसरलेलं आहे। इथे आपली छान अशी पोळी लाटून झालेली आहे। आता आपण याला भाजून घेऊया। इथे मी गॅसवर तवा ठेवलेला आहे। तवा छान गरम झाला की त्यावर ही पोळी घालायची आहे। वरची बाजू थोडीशी सुकत आली की त्यावर तूप घालायचं आणि पलटी करून घ्यायची आहे। पोळीला इथे मी तूप लावलेलं आहे, हवं तर तुम्ही तेलसुद्धा लावू शकता। आता पोळी फुगायला सुरुवात झाली आहे। पोळी फुगायला लागली की कधीच पलटी करून घ्यायची नाही। पूर्ण पोळी फुगली की नंतर पलटी करून घ्यायची आहे। इथे आपली अगदी मस्त टम्म फुगलेली छान मऊसूद अशी सांजाची पोळी तयार झाली आहे। सध्या आंब्याचा सीझन आहे तर तुम्ही ही आंब्याची पोळी एकदा नक्की करून पहा। पहिल्यांदा जरी तुम्ही या पोळ्या केल्या ना तर अगदी परफेक्टच होणार, घरच्यांना सगळ्यांना आवडणार आणि तोंडात टाकताच विरघळणाऱ्या अशा ह्या पोळ्या तयार होतात। मी अजून एक पोळी तुम्हाला करून दाखवते। आपण जो पिठाचा गोळा तयार करून घेतला आहे त्याची पारी अगदी व्यवस्थित तयार करून घ्यायची आणि सांजाचा गोळा घालताना सुद्धा अगदी व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे, त्यामुळे अजिबात तुमची पोळी फाटणार नाही। पोळी भाजते तोपर्यंत तुम्ही मला सांगा की तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही। केलं असेल तर ठीक आहे, पण नसेल जर केलं तर पटकन करून घ्या, कारण पुढे येणाऱ्या अशा साध्या सोप्या आणि छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पोळ्या भाजताना गॅस हा मोठाच ठेवायचा, त्यामुळे मऊसूद अशा पोळ्या तयार होतात। सध्या सुट्टी आहे, आंब्याचा सीझनसुद्धा आहे, तर बरेच जण बाहेर फिरायला जातात, त्यावेळेस तुम्ही ही आंब्याची पोळी तयार करून घेऊन जाऊ शकता। 2 ते 3 दिवस अजिबात खराब होत नाही, अगदी मऊसूद राहतात। या पोळ्या अगदी झटपट होतात, कुठलीही विशेष पूर्वतयारी करावी लागत नाही। या पोळ्या तयार करण्यासाठी आपण कोणताही रंग किंवा इसेन्स वापरला नाहीये। घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच आपण अगदी पटकन होणाऱ्या या सांजाच्या किंवा आंब्याच्या पोळ्या दाखवलेल्या आहेत। आंब्याचा सीझन चालू आहे तोपर्यंत तुम्ही एकदा तरी ह्या पोळ्या नक्की करून पहा। अगदी झटपट होणाऱ्या मऊसूद तोंडात टाकताच विरघळणाऱ्या अशा या आंब्याच्या पोळ्या तुम्ही एकदा नक्की करून पहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।